आज लोकसभेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि यावेळी त्यांनी अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे। नांदेडचा सस्पेन्स हा शेवटपर्यंत कायम ठेवण्यात आलेला होता। कोण अर्ज दाखल करणार या संदर्भात शंका कुशंका व्यक्त करण्यात येत होती। अखेर अशोक चव्हाणांनी आज मात्र अर्ज दाखल केला। काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशन पत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे। सामदाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने ही लढत देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला आहे, एवढंच मला सांगायचं। यानंतर बातमी अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातली आहे। मी भाजपमध्ये जाणार नाही, अशोक चव्हाण हेच माझे नेते असल्याचं अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलंय। 29 मार्चला जनतेचा कौल घेऊन निर्णय घेणार असल्याची भूमिका सत्तार मांडतायत। तसंच औरंगाबादच्या जागेकरता पक्षानं आपल्या समोर प्रस्ताव ठेवल्याचं सुद्धा सत्तारांचं म्हणणं आहे। ऐकूया। मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली तेव्हा अशी चर्चा होती राज्यभर तुम्ही भाजपमध्ये जाणार, त्याचा मी स्पष्टीकरण क्लिअर दिलेलं आहे का मी भाजपमध्ये जाणार नाही, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली, तोही विचारविनिमय त्यांनाही मी रिस्पेक्टिव्ह त्यांचा आदर ठेवूनच मी त्यांना सन्मानाने बोललो। कारण की अशोकरावजी चव्हाण साहेब आमच्या या राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहेत। मी त्यांच्या युवक काँग्रेसपासून त्यांच्या सोबत आहे, म्हणून मी त्यांना स्पष्ट बोललो का साहेब मी आता माझी घोषणा केली अपक्ष उमेदवाराची। आता हा चेंडू आपल्या कार्यकर्त्यांच्या दरबारीमध्ये गेलेला आहे। कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का काँग्रेसचं तिकीट घ्या, तर निश्चित मी काँग्रेसचं तिकीट घे। कार्यकर्त्यांनी सांगितलं का तुम्ही अपक्ष उभं राहा, तर मी अपक्ष उभं राहणार, परंतु मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, हे मी स्पष्ट आज ही प्रेस कॉन्फरन्समध्ये खुलासा केला। औरंगाबादमधून तुम्हाला उमेदवारी द्यायला आता काँग्रेस तयार आहे, तुमचं कुणाशी बोलणं झालंय आणि कुणाला आश्वासन दिलं? नाही, कसं आहे, मी सर्वांची नावं सांगणं या ठिकाणी विचित नाही। आपल्या राज्याचे प्रमुख ज्यांना मी राजकारणामध्ये आपला नेता मानतो ते अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आमचा सर्व बोलणं झाला। वरिष्ठांचे मला फोन आले, मी वरिष्ठाचे सर्वांचे नाव सांगणं उचित होणार नाही। शेवटी राजकारणामध्ये कोणालाही कशा पद्धतीने कोण बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय आणि अशोकरावजीचा ही सन्मान तितकंच दिल्लीवाल्यांनी ठेवायला पाहिजे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे। अशोक चव्हाणांनी खंत व्यक्त केली, तुम्ही बंड केलं। चंद्रपूरच्या जागेवरून अशोक चव्हाण नाराज होते, ती जागा आता अशोक चव्हाणांच्या उमेदवाराला दिलेली आहे। तुम्हालाही औरंगाबादमधून आता उमेदवारी द्यायला पक्ष तयार आहे। तुमचं प्रेशर टॅक्टिक जे आहे पक्षाला लागू पडलं? मी प्रेशर टॅक्टिक्स याला बोलणार नाही किंवा प्रेशरबाजी करणारा कार्यकर्ता नाही आहे। मी सत्य परिस्थिती मांडणारा कार्यकर्ता आहे। आपण ज्याला नेता मानतो त्या नेत्याच्या कदाचित भावना व्हिडिओ क्लिपमध्ये अशा येत असेल तर माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला ठेस बरोबर पोहोचते। अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मला आदेश दिला नाही, मी स्वतः माझ्या मनाने माझ्या आत्माने लोकांच्या भेटी घ्यायला गेलो। माझ्या नेत्याचा अपमानाची क्लिप पाहिल्यानंतर मला वेदना झाल्या, मी 4 वेळेस बोलू लागलो आणि तिथून माझ्या नेत्याचाच कोणी आदर करत नसेल दिल्लीमध्ये आणि त्यांचे व्हिडिओ क्लिप जी होती त्याला अशोकरावजीने सांगितलं का हो ही माझी व्हिडिओ क्लिप आहे, हे पाहिल्यानंतर मला मनाला दुःख होणारच आहे, निश्चित आहे। चंद्रपूरचा उमेदवार आता अशोक चव्हाणांच्या आवडीचा दिलेला आहे। औरंगाबादमध्ये तुम्हाला पक्ष उमेदवारी द्यायला तयार आहे। सुभाष झांबडे उमेदवारी मागे घ्यायला तयार आहेत। मग सत्तारांना काय दाखवायचं असं सगळं तुमच्या बाजूने, तर सत्तारांचा हा हेकेखोरपणा काय आणखी चालू? सत्ताराचा कोणताही हेकेखोरापणा नाहीये। सत्तारला जनतेच्या दरबारमध्ये जायचं आहे आणि ज्या वेळेस आपला चेंडू जनतेच्या दरबारमध्ये जातो त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याचा विचार घेतल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही। मी आजही तुम्हाला सांगितलं का अशोकरावजी पासून तर वरिष्ठ नेत्यांनी मला जे जे बोलले त्यानुसार मी कार्यकर्त्यांशी चर्चा करल। अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती। आमच्या उमेदवाराने सुद्धा जाऊन त्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आम्ही माघार घेतो, इथपर्यंत झालं। शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे।